आपल्या शेवळ्याची खीर या शेवळा डेझर्ट म्हणू शकतो रेडी आहे आता. आता याला आपण कट करून पाहूया. याच्या थोडंसं सिल्वर फॉईल लावली, दिसायला चांगलं वाटते. थोडं आपण याला कट करूया आता. एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आता आपण. यातनं एक पीस कापला मी, हे पहा साईडने तुम्ही पाहू शकता. खूपच टेस्टी आणि खूप छान वाटतं आहे. आपण शेवळ्याची खीर तर नेहमी करतो, कधी या प्रकारे पण तर तुम्ही ट्राय करून पहा. वेगळं आणि खूप छान वाटणार. नवाबी शेवळ्या बनवायसाठी इथे मी घेतलेलं आहे बारीकवाले ह्या शेवळ्या आहे. याला फक्त असं बारीक करायचं आहे आपल्याला. तुम्हाला ह्या शेवळ्यांचा वापर करायचा आहे, या जे बारीक बारीक असतात ते, कारण की याच्याने ते बनतं आणि लवकरसुद्धा ह्या शिजतात. आपल्या शेवळ्या झाल्या आहे बऱ्यापैकी बारीक. आता इथे मी घेतलेला एक पॅन आणि या पॅनमध्ये आपण टाकूया 2 चमचे तूप. तूप किंवा अनसॉल्टेड बटर तुम्ही दोन्ही याचा वापर करू शकता, पण तेल नको वापरा, कारण की गोड वस्तू आहे, गोडाला त्यांचा वेगळाच वास येतो त्याच्यामुळे. आता इथे आपण आपल्या शेवळ्या टाकून देऊ सगळ्या. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपण याला भाजून घेऊया, कारण की शेवळ्या खूप लवकर जळतात. आपल्याला फक्त याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. 3 ते 4 मिनटं झाले आहे याला मी भाजत आहे. याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित ह्या भाजल्या पण गेल्या आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकू साधारण अर्धा वाटी मी तिथे टाकणार आहे पावडर शुगर. पावडर शुगरच्या ऐवजी तुम्ही साधारण साखर पण वापरू शकता, पण पिठी साखर वापरल्याने असं आहे की ते लवकर मेल्ट होतं आणि ते वेळ लागत नाही आपल्याला जास्त मिक्स करायला, ते फटाफट याच्यामध्ये मिक्स होऊन जाणार. त्यामुळे तुम्ही साखरेला पावडर करून घ्या आणि याच्यामध्ये पिठी साखरच वापरा. बस याला अजून आपण साधारण 1 ते 2 मिनटं अजून भाजून घेऊ. जेव्हापर्यंत सगळं हे एकत्र मिक्स होत नाही तेव्हापर्यंत आपण मिक्स करून घेऊया. आपल्या शेवळ्या व्यवस्थित झालेल्या आहे भाजून. याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आपली साखरसुद्धा चांगली मिक्स झाली आहे याच्यामध्ये. तर आता इथे आपण याला उतरवून घेऊ. साधारण 1 लिटर इथे दूध घेतलं आहे मी. यामधलं थोडंसं दूध पहिले मी काढून घेणार एका बाउलमध्ये. बस, आणि गॅसवर परत याला ठेवणार. आपलं दूध गरम होत आहे तेव्हापर्यंत आपण पुढच्या प्रक्रियेला लागू. इथे एक बाउल घेतला आहे. बाउलमध्ये सगळ्यात पहिले इथे मी 1 स्पून टाकणार आहे कॉर्नफ्लावर.
मोठा चमचा घेतला आहे मी, 1 चमचा घेतला आहे कॉर्नफ्लॉवरचा. सगळ्यात पहिले याला मिक्स करून घेऊ. दूध हे कधी पण गरम नाही घ्यायचं आहे मिक्स करताना, याच्या गुठळ्या लवकर जमू शकतात. त्याच्यामुळे नॉर्मल रूम टेम्परेचर घेतलेलं आहे मी. इथे 1 चमचा घेतला आहे मी कस्टर्ड पावडरचा, व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे हे. आणि चमचा बघा माझा मोठ्या साईजचा आहे, तर तुमच्याकडे लहान चमचा असणार तर साधारण 2 चमचे तुम्ही घ्या. याला आपण हळूवार हाताने मिक्स करून घेऊ. जर का तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसणार तर याच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवरच घ्या, पण ते 2 चमचे वापरा. मग याला आपण एकत्र करूया. आता इथे 2 ते 3 चमचे मी वापरणार आहे मिल्क पावडर. मिल्क पावडर वापरल्याने याची जी टेस्ट आहे अगदी क्रीमी टेक्स्चर येणार याला, असं क्रीम क्रीम लागतं त्या प्रकारे वाटणार. त्यामुळे हे साधारण 3 ते 4 चमचे तुम्ही वापरा. याला आपण मिक्स करून घेऊया. इथे दूध झालं आहे आपलं गरम, अजिबात याच्यामध्ये गुठळ्या वगैरे पडलेल्या नाही आहे. आता याच्यामध्ये आपण हे हळूहळू करून मिश्रण टाकूया. आणि मिक्स करत राहू. एका हाताने असं मी हे टाकत आहे आणि एका हाताने असं मिक्स पण करत आहे, जेणेकरून गुठळ्या अजिबात आपल्याला झाल्या नाही पाहिजे याच्यामध्ये, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. याला असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला उकळी येतपर्यंत, कारण की खाली लागलं नाही पाहिजे म्हणून. मी साधारण हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, साधं आपलं गाईचं दूध. जर का तुम्ही फुल फॅट क्रीम वापरलं तरी पण चालेल. बस याला मिक्स करायचं आहे. तर टेक्स्चर अगदी घट्टसर येत नाही तेव्हापर्यंत आपण याला मिक्स करत राहू. आपलं मिश्रण झालेलं आहे चांगलं हे घट्टसर. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा वाटी साखर. अर्धा वाटी साखर टाकली आहे मी. आता त्याला चांगल्याने मिक्स करून घेऊया आपण. साखर वितळेपर्यंत याला असं मिक्स करत राहू आपण. आपलं मिश्रण झालं आहे इथे. आता गॅस बंद करणार. बघा किती घट्टसर झालं आहे, एक वेळा चेक करून घेऊया आपण. खूप घट्ट घट्ट झालेलं आहे अगदी. याला गॅस बंद केला आहे मी आता. इथे असा ट्रे घेतला आहे मी सेट करायसाठी. तुम्ही कोणताही केक टीन वगैरे वापरू शकता याला सेट करायला, या असं खोलगटचं ताट पण चालणार. आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले लेअर लावू, ती म्हणजे शेवळ्याची. ते शेवळ्या टाकते सगळ्यात पहिले. तुम्हाला किती लेअर टाकायचे आहेत, करायचे आहे तुम्हाला, त्या तुम्ही पहिलेच हे करून घ्या डिसाईड. मी इथे 2 लेअरच करणार आहे. सगळ्यात पहिले इथे मी शेवळ्या टाकल्या खाली सगळ्याकडे व्यवस्थित. आणि याला असं दाबून घेऊया आपण.
आणि असं चारही बाजूने याला प्रेस करू. असं एखादा चम्मचने तुम्ही करू शकता प्रेस, नाहीतर एखादा असा ग्लास घ्या. ग्लासनी पण असं दाबून दाबून प्रेस करायचं आहे आपल्याला. बघा असं. व्यवस्थित झालं आहे. आता आपण याच्यावर टाकू गरम गरम आहे अगदी, जे आपण कस्टर्डचं केलेलं आहे मिश्रण, याला टाकणार आहे आता. थोडासा अजून शेवळ्या टाकूया इथून. हाताने असं पसरवून टाकणार याला मी. आता याच्यावर परत हे मिश्रण टाकणार मी. आता हे टाकलं सगळीकडे. आता लास्ट लेअर परत मी एकदा शेवळ्या टाकणार याच्यावरती. आता इथे गार्निशिंगला मी इथे ड्रायफ्रूट्सचा वापर करत आहे. इकडे बदाम घेतला आहे मी. काजू, आणि पिस्ताचा पण वापर केला आहे. तुमच्याकडे जे पण अवेलेबल असणार ड्रायफ्रूट्स ते इथे टाका. आता याला हे 2 ते 3 तास मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे पूर्ण सेट व्हायसाठी. आणि शिवाय हे डेझर्ट जे आहे ते थंडच खाल्लं जातं, त्याच्यामुळे आता याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि थंड थंड आपण याला सर्व करूया. आता याच्याला थोडंसं डेकोरेट करायसाठी मी याच्यावर थोडी ही सिल्वर फॉईल लावणार. ऑप्शनल आहे, पण दिसायला छान वाटतं. असणार तर असं लावा तुम्ही. आपल्या शेवळ्याची खीर या शेवळ्या डेझर्ट म्हणू शकतो रेडी आहे. आता याला आपण कट करून पाहूया. याच्या थोडंसं सिल्वर फॉईल लावली, दिसायला चांगलं वाटते. थोडं आपण याला कट करूया आता.
यातनं एक पीस कापला मी, हे पहा साईडने तुम्ही पाहू शकता. खूपच टेस्टी आणि खूप छान वाटतं हे. आपण शेवळ्याची खीर तर नेहमी करतो, कधी या प्रकारे पण तर तुम्ही ट्राय करून पहा.